तुम्हाला माहिती आहे का 125 वर्षापासून तर बंद असलेलं मंदिर नाही? तर चला माझ्यासोबत. मी आज तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जातो. त्याआधी आपण मित्रांनो इथे यायचं कसं? तर इथे येण्यासाठी तुम्हाला उडीसा राज्यामध्ये भुवनेश्वर पासून 75 तर पुरीपासून 35 किलोमीटरच्या अंतरावर हे मंदिर आहे. तर मित्रांनो, ही 10 रुपयाची नोट आहे आणि याच्या मागे जे मंदिर आहे सूर्य मंदिर, आपण तिकडेच आहे. आता आपण आहे उडीसामध्ये. तर आता तुम्हाला सूर्य मंदिर दाखवतो. हे जे आहे हे सूर्य मंदिर आहे आणि आपण तिथं चाललोय. हे इथलं म्युझियम आहे मित्रांनो. 50 रुपये तिकीट आहे मित्रांनो इथं या म्युझियमचं. या एंट्री गेट मधून गेलो आपण. सगळा असा परिसर एकदम भारी आणि त्या साईडला आहे तिकीट काउंटर आणि समोर आहे मंदिर. तिकडे जायचं आपल्याला. तिकीट घेऊ. आधी 40 रुपये तिकीट आहे. ह्या तिकीट काउंटर पासून आपण आता चाललोय. बघा हे आहे कोणाचं सूर्य मंदिर. तर राजा नरसिंहदेवच्या आदेशानुसार हे मंदिर बांधले गेले. एकूण 1200 कारागीर आणि तब्बल 12 वर्षांचा कालावधी मिळून हे मंदिर बनलेलं आहे मित्रांनो. या मंदिराच्या भिंतीवर नर्तक, संगीतकार, प्राणी आणि पौराणिक दृश्यांचे अत्यंत बारीक व सुंदर असे कोरीव काम केलेले गेले आहे. तर त्यातील मुख्य रचनाकार होते बिशू महाराणा. हे तिथले मुख्य रचनाकार होते मित्रांनो. हे मंदिर भव्य रथाच्या आकारात आहे. तर तुम्ही आजूबाजूला बघू शकता. समोर घोडे आणि खूप सारे असे चाकं जे आपल्या 10 रुपयाच्या नोटेच्या मागे आहे. तर हे सगळ्या ठिकाणी असे लावलेले आहे. तर मित्रांनो, ह्या मंदिरातली मूर्ती ही जमिनीवर ठेवलेली नसून ती हवेत तरंगत होती, कारण त्याच्यात 2 चुंबकांचा वापर केलेला गेलेला होता. अजून एक द्वार आहे आणि बंद आहे. ही या साईडचे आणि हे चक्र सगळी ठिकाणी लावले. आणि मूर्ती बघा. मूर्ती किती सुंदर मूर्ती. आता चाललो आपण मंदिराच्या बॅक साईडला हे बघण्यासाठी. हा मंदिराचा बॅक साईड. तुम्ही जो नीट बघितला बघा, इथं पण एक मूर्ती. आता आपण इथं वरती चाललोय. एकदम डिटेल मूर्त्या काढल्या एकदम भारी. म्हणजे ही पहिली पायरी आहे. इथं सुद्धा मूर्ती काढली. इथं सुद्धा नक्षी काम केलंय. हे बघा, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला नक्षी काम भेटणार. हा पिल्लर सुद्धा एकदम भारी नक्षी कामात आहे. आता आपण त्या रूमच्या मध्ये गेलोय. प्रत्येक ठिकाणी नक्षी काम आहे. इथं बॅरिकेड लावले. म्हणजे बघा आणि या साईडला फुल ग्रीनरी, गार्डन वगैरे. मंदिराची बॅक साईड आहे. हे बघा, या साईडला पण एक मूर्ती तशी. आणि मंदिराच्या बॅक साईडला हे झाड आहे. तिथे तुम्ही आराम करू शकता. आणि इथं तुम्हाला पाणी पिण्यासाठी सोय केलेली गेली. आपण आता त्या साईडला जाऊ. तिथं हत्तीचे स्टॅच्यू आहे, ते बघायचे मला. चक्र बघा, किती सुंदर चक्र आहे. इथली जी मूर्ती आहे मित्रांनो, ती थोडी अस्तव्यस्त झाली. हत्तीची मूर्ती होती ती, कालांतराने तिची झीज झाली आणि तिला
असं सेपरेट एक कंपार्टमेंटमध्ये ठेवलं आहे, जेणेकरून जास्त कोणी तिथं जाऊ नये आणि नुकसान पोहोचू नये. आता हे हत्ती बघू आपण. हत्तीचं स्टॅच्यू आहे आणि हा एक हत्ती आहे. त्याने सोंडेत काहीतरी धरलंय बघा. तिथं लिहिलंय सूर्य मंदिर कोणार्क, सन टेम्पल कोणार्क. हेच ते सूर्य मंदिराचं चक्र आहे, जे आपल्या 10 रुपयाच्या नोटेवर आहे. वरती चढायला पाबंदी आहे. आणि अजून तिथे एक दुसरं द्वार आहे, पण ते बंद केलंय सगळं. हे बघा. सगळीकडे नक्षी काम आहे मित्रांनो, किती इन डिटेल आहे बघा. अजून एक वृक्ष आहे, त्याच्या सावलीत तुम्ही आराम करू शकता. त्याच्याच बाहेर आहे हे मंदिर. तर कसं वाटलं मित्रांनो सूर्य मंदिर कोणार्कचं, कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा डॉली व्लॉग्स. बाय बाय.